शॉपिंगला गेल्यावर असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. हॅलो पब्लिक, कसे आहात? तुमची दिवाळीची शॉपिंग झाली की नाही हे माहीत नाही, पण आज मी निघाले शॉपिंगसाठी. पण त्याआधी माझ्या एका फ्रेंडच्या हॉस्टेलवरती गेले, कारण तिला तिथून पिक करायचं होतं. आणि ही मुलगी एवढा अभ्यास करत होती, पण मला बघून डायरेक्ट हाय करायला लागली. तिला म्हटलं, बाई अभ्यास कर, कशाला येड्यासारखं करतीये. सो मीट माय फ्रेंड प्रज्ञा. हिला म्हटलं मी घरी आली, मला काहीतरी खायला चाल. ती म्हटली माझेच वांदे, आणि असं म्हणून तिने मला नेलं मेसला. येताना एका दुकानाला आग लागलेली दिसली आणि त्याच्यासाठी सगळीकडे गोंधळ उडालेला होता. तिला म्हटलं काय जिथं जाईल तिथं आग लावण्याचं काम करत असते. ती म्हटली तुझ्यासारखंच. मग काय, घुसलो तुळशीबागेत गेलो तर गर्दी इतकी भयानक होती की आम्हाला चालायची सुद्धा गरज पडली नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण गर्दी इतकी होती की लोक आपोआप आम्हाला गर्दीने ढकलत होते आणि आम्ही न चालता पुढे जात होतो. ही गर्दी बघून मी प्रज्ञाला म्हटलं मला काहीच घ्यायचं नाहीये, तू पहिलं बाहेर निघ. पण नाही, तिला बार्गेनिंग करायची होती. घ्यायचं तर काहीच नसतं, पण बार्गेनिंग करायला आम्हाला खूप जास्त आवडते. असं करून करून आम्ही बाहेर निघलो. तर आता रूमवर आल्यावर आम्हाला म्हणत होत्या की तू खूप दिवस झालं व्लॉगिंग करते, आज तुझं अकाउंट आम्ही हँडल करतो, म्हणून आज माझा हा व्लॉग या बनवणार होत्या. यांना म्हटलं तुम्ही राहू द्या, आता मी डायरेक्ट घरी जाते. मग काय, यांनी पण मला बाय बाय केला आणि म्हटलं आता लवकर निघ. तर शेवटी घरी पोहोचले आणि आजचा दिवस संपवला. ओके बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.